मोठी बातमी आहे अजित पवार यांच्या संदर्भात। अजित पवारांचे आमदार चेतन तुपे हे शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत। पवारांच्या मोदी बागेमधील निवासस्थानी चेतन तुपे यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। शरद पवारांच्या कार्यालयामध्ये भेटीगाठींचं सत्र सुरू आहे। चेतन तुपे यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। ही भेट नेमकी कशासाठी हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र अजित पवार यांचे आमदार चेतन तुपे शरद पवार यांच्या भेटीला गेले होते। नेमकी ही भेट कशासाठी आहे, भेटीमागे काय दडलं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पवारांच्या मोदी बागेतील निवासस्थानी चेतन तुपे यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। शरद पवारांच्या कार्यालयामध्ये भेटीगाठींचं सत्र सुरू आहे। नेमकं चेतन तुपे यांच्या मनात काय आहे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शरद पवार यांची भेट चेतन तुपे यांच्याकडून घेण्यात आलेली आहे। अजित पवार यांचे आमदार आहेत चेतन तुपे आणि त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। शरद पवार यांच्या भेटी मागे नेमकं रहस्य काय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शरद पवारांच्या कार्यालयामध्ये भेटीगाठींचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळालंय। अजित पवारांचे आमदार चेतन तुपे यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। ही भेट नेमकी कशासाठी आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पवारांच्या मोदी बागेमधील निवासस्थानी चेतन तुपे हे गेले होते। त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। शरद पवार यांची भेट घेण्यामागे नेमकं कारण काय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शरद पवार यांच्या कार्यालयामध्ये भेटीगाठींचं सत्र सुरू आहे आणि चेतन तुपे आता शरद पवार यांची भेट घेत आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रोहन, चेतन तुपे यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। भेटीमागे नेमकं काय दडलंय? हडपसर विधानसभा मतदारसंघाचे चेतन तुपे हे विद्यमान आमदार आहेत आणि मागील अनेक दिवसांपासून चेतन तुपेंची भूमिका जी आहे ती संभ्रम होती, परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दादांसोबत जाण्याचा जो आहे तो निर्णय घेतलेला पाहायला मिळाला आणि ते हडपसरमधून निवडून देखील आले आणि त्यानंतर आता ते थेट शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि येताना ते बुके देखील घेऊन आलेले आहेत। ते वैयक्तिक खाजगी कामासाठी ते आले असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। अद्याप ते बाहेर जे आहे ते भेटी घेऊन आलेले नाहीये। भेट झाल्यानंतर आपण त्यांना याबाबतची विचारणा किंवा अधिकृत प्रतिक्रिया घेणार आहोत, परंतु अजून जी आहे ती चेतन तुपे आणि शरद पवारांच्या मध्ये जे आहे ते बोलणं सुरू आहे। साधारणतः 15 ते 20 मिनिटांपासून या दोघांची जी आहे ती चर्चा सुरू आहे। पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी शरद पवार आज दिवसभर असणार आहेत। कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी जे आहेत ते निवासस्थानाच्या खालील कार्यालयामध्ये घेत आहेत। कार्यकर्ते येत आहेत आणि त्यामध्ये अजित पवारांचे आमदार देखील आल्यामुळे वेगळ्या चर्चांना जे आहे ते उधाण आलेलं पाहायला मिळते। त्यामुळे नेमक्या या भेटीमागे दडलंय काय हे पाहणं महत्त्वाचं आहे। अवघ्या काही मिनिटांमध्ये चेतन तुपे जे आहेत ते बाहेर येतील आणि त्यानंतर जे आहे त्यांची प्रतिक्रिया आपल्याला कळेल। अगदीच रोहन, चेतन तुपे काय बोलतील याकडे तुमचं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद।